Good morning all of you. Today we have to discuss the frequency curve. आता फ्रिक्वेन्सी कर्व कोणते पाहिलेत लास्ट लेक्चरला आपण फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन पाहिलाय आणि फ्रिक्वेन्सी कर्व पाहिले. आता ह्या लेक्चर मध्ये आपल्याला काय करायचंय लेस दॅन टाइप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी अँड मोर दॅन टाइप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काय करायची आहे ड्रॉ करायची आहे. आपण फाइंड करायला शिकलोय काय लेस दॅन टाइप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी अँड मोर दॅन टाइप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी हाऊ टू ड्रॉ. आता ह्या लेक्चरला काय पाहिजे आपल्याला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ ओगिव कर्व म्हणजे काय ओगिव कर्व्स मीन्स लेस दॅन टाइप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी अँड मोर दॅन टाइप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आता ही कशी ड्रॉ करणार फर्स्टली तुम्हाला सांगितलंय की लेस दॅन टाइप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशी फाइंड करायची मोर दॅन टाइप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशी फाइंड करायची. ठीक आहे. आता फर्स्टली आपण पाहणार आहे लेस दॅन टाइप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. लेस दॅन टाइप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन टाइप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी CF मीन्स क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. आता त्यामध्ये जशा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनच्या काही स्टेप्स होत्या फ्रिक्वेन्सी कर्वच्या जशा काही स्टेप्स होत्या तशा स्टेप्स लेस दॅन टाइप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीच्या सुद्धा आहेत. आता स्टेप फर्स्ट टेक अप्पर लिमिट on x axis of given class interval ही झाली स्टेप फर्स्ट. स्टेप सेकंड काय तुमची स्टेप सेकंड इज टेक लेस दॅन cumulative frequency on y axis. Step third plot the points. Step 4 join these points by smooth curve. And step 5 close the curve by using preceding class. व्यवस्थित प्रोसिजर वाचून घ्यायची आहे आणि राईट करून घ्यायची आहे नोटबुक मध्ये. काय काय प्रोसिजर सांगितली आहे. स्टेप फर्स्ट इज लेस दॅन टाइप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी हाऊ टू ड्रॉ. स्टेप फर्स्ट टेक द अप्पर लिमिट ऑन x axis. स्टेप सेकंड टेक द लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑन y axis. स्टेप थर्ड प्लॉट धीज पॉइंट्स. आणि स्टेप 4 जे पॉइंट्स तुम्ही प्लॉट केलेले आहेत जसे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन फ्रिक्वेन्सी कर्व मध्ये प्लॉट करता तसेच पॉइंट्स स्टेप थर्ड मध्ये काय करायचे प्लॉट करायचे. आणि स्टेप 4 मध्ये काय करायचे तुम्हाला हे सगळे जे पॉइंट्स आहेत ते कशाने जॉईन करायचे बाय स्मूथ कर्वनी जॉईन करायचे. आणि स्टेप 5 हा ग्राफ काय करायचा आहे क्लोज करायचा आहे. कसा क्लोज करणार प्रिसिडिंग क्लासला काय करायचं आहे कनेक्ट करायचं आहे. प्रिसिडिंग क्लास म्हणजे काय अगोदरचा क्लास आणि सक्सेडिंग मीन्स नंतरचा क्लास. ठीक आहे. ही झाली प्रोसिजर. ही लेस दॅन टाइप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीची आहे प्रोसिजर आहे. सिमिलरली मोर दॅन टाइप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीची प्रोसिजर कशी राईट करणार आहे
ती तुम्ही राईट करायची. मी सांगते फक्त, ही लिहून दिलेली आहे, सेम अशीच आहे. मोर दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कुठं चेंज करायचं आहे फक्त मी सांगते, तुम्ही ती राईट करून घ्यायची. मोर दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये काय करायचं आहे? मोर दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, टेक द लोअर लिमिट ऑन एक्स ॲक्सिस. स्टेप सेकंड मध्ये टेक मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑन वाय ॲक्सिस. थर्ड स्टेप ॲज इट इज राहील, फोर्थ ॲज इट इज राहील. 5 मध्ये प्रिसिडिंगच्या ऐवजी सक्सेडिंग क्लास. सक्सेडिंग क्लास कुठे कुठे चेंज केला आहे? मोर दॅन मध्ये. मोर दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी इज द लोअर लिमिट घ्यायचं एक्स ॲक्सिसवर. स्टेप सेकंड मध्ये मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑन वाय ॲक्सिस. आणि स्टेप थर्ड ॲज इट इज राहील. स्टेप 4 मध्ये काय करायचं आहे? ते सगळे पॉइंट्स स्मूथ कर्वनी जॉईन करायचे. आणि 5th स्टेपमध्ये सक्सेडिंग क्लासला ग्राफ काय करायचा आहे? क्लोज करायचा आहे. ही झाली प्रोसिजर. आता आपण काही एक्झाम्पल्स घेणार आहे की हाऊ टू ड्रॉ द लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी अँड मोर दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. फर्स्टली लेस दॅन टाईपची ड्रॉ करणार आहे आणि नेक्स्ट मोर दॅन टाईपची ड्रॉ करणार आहे. एक्झाम्पल एकच घेणार आहेत, फक्त ग्राफ काय करणार आहेत? वेगवेगळे ड्रॉ करणार आहेत. ठीक आहे, तर घ्या एक्झाम्पल. नेक्स्ट ड्रॉ, क्वेश्चन राहणार आहे तुमचा, ड्रॉ लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. CF मीन्स क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, मी शॉर्ट फॉर्म लिहिला आहे. अँड मोर दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ द गिव्हन डेटा. तर गिव्हन मध्ये तुम्हाला दिलंय मार्क्स, नेक्स्ट नंबर ऑफ स्टूडेंट, मार्क्स नंबर ऑफ स्टूडेंट. मार्क्स आहेत फर्स्ट 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50. Next number of student first is 5, 12, 43, 32 and 8. हा झाला तुमचा क्वेश्चन. आता तुम्हाला काय करायचं आहे? लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आणि मोर दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काय करायची आहे? ड्रॉ करायची आहे. फर्स्टली काय करणार आहेत? फर्स्टली लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी करायची. आन्सरमध्ये काय लिहिणार आहे मग? ड्रॉ लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आता आन्सर सांगते मी तुम्हाला काय लिहायचं आहे. फर्स्टली ड्रॉ लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आता लेस दॅन मध्ये कोणते कोणते लागणार आहेत कॉलम्स? आता हे परत लिहून घ्यायचं आहे आन्सरमध्ये, हे 2 कॉलम्स. अजून 2 कॉलम्स कोणते करावे लागतील? काय करायचं आहे तुम्हाला? अप्पर लिमिट काय करायचं आहे? एक्स ॲक्सिसवर घ्यायचं आहे आणि लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी वाय ॲक्सिसवर घ्यायची आहे. म्हणजे 2 कॉलम्स कोणते राहतील तुमचे? एक अप्पर लिमिटचे राहील, अप्पर लिमिट, आणि नेक्स्ट कोणते राहील? लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. आता अप्पर लिमिट काय आहे? 0 to 10 हा इंटरवल आहे, 10 to 20 आहे. फर्स्ट इंटरवलचं अप्पर लिमिट आहे तुमचं 10, सेकंडचं अप्पर लिमिट 20, थर्डचं अप्पर लिमिट 30, फोर्थचं 40 आणि फिफ्थचं 50.
नेक्स्ट लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आता तुम्हाला फर्स्टली फाईंड करायची. कशी फाईंड करता? लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी व्हिडिओ परत एकदा पहा. कसं फाईंड करता? फर्स्ट फ्रिक्वेन्सी ॲज इट इज, सेकंड 10 + 20 आता किती येईल? 30. थर्डमध्ये काय करायचं? 10 + 20 + 30 किती येईल? 30 + 30 60. नेक्स्ट 10 + 20 + 30 + 30 + 40 किती येईल? 60 100. आणि लास्टला काय करायचं आहे? 10 + 20 + 30 + 40 + 50. हे आपण अप्पर लिमिट घेतले. सॉरी, आपल्याला फ्रिक्वेन्सी घ्यायची आहे. ही झाली तुमची फ्रिक्वेन्सी. पहा फर्स्ट फ्रिक्वेन्सी ॲज इट इज 5, सेकंड 5 + 12 राहणार आहे, थर्ड 5 + 12 + 43 राहणार आहे, फोर्थमध्ये 5 + 12 + 43 + 32 राहणार आहे आणि लास्टमध्ये 5 + 12 + 43 + 32 + 8 ही राहणार आहे तुमची लास्ट फ्रिक्वेन्सी. कॅल्सीवर सगळ्या व्हॅल्यूज काय करायच्यात? फाइंड आउट करून घ्यायच्यात. आता इथं किती येईल? पहा 17 येईल. मी डायरेक्टली व्हॅल्यू लिहिते. पहा 17, 60, 92 अँड लास्ट इज 100. फर्स्टली तुम्हाला लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ड्रॉ करायची. आता ग्राफ कसा राहणार आहे? पहा एक्स ॲक्सिसवर तुम्हाला काय घ्यायचं आहे? एक्स ॲक्सिसवर अप्पर लिमिट घ्यायची. तर अप्पर लिमिट स्टार्टिंग फ्रॉम 10, 20, 30, 40 आणि 50. 10, 20, 30, 40 अँड 50. नेक्स्ट वाय ॲक्सिसवर काय घ्यायचे तुम्हाला? लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, म्हणजे ही फ्रिक्वेन्सी घ्यायची. पहा व्यवस्थित. वाय ॲक्सिसवर लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फर्स्ट इज 5, 17, 60, 92 आणि 100. मोस्ट हायेस्ट कोणती आहे? 100 आहे. मग मी 20चा डिफरन्स घेते. 20, 40, 60, 40, next is 60, 20, 40, 60, 80 and last is 100. ही झाली तुमची वाय ॲक्सिसची फ्रिक्वेन्सी. ही झाली तुमची एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसवर काय घेतलं आहे? अप्पर लिमिट. मेन्शन करा म्हणजे तुमच्या लक्षात राहील. एक्स ॲक्सिसवर अप्पर लिमिट, वाय ॲक्सिसवर लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आता काय करायचे तुम्हाला? थर्ड्स हे झाले तुमच्या फर्स्ट 2 स्टेप. फर्स्ट स्टेपमध्ये अप्पर लिमिट ऑन एक्स ॲक्सिस, सेकंड स्टेपमध्ये लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑन वाय ॲक्सिस. आता थर्ड स्टेपमध्ये काय करायचं आहे तुम्हाला? पॉइंट्स प्लॉट करायचे आहेत. अप्पर लिमिट इज 10, इट्स लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी इज 5. आता इथं कुठेतरी गेली पहा. फर्स्ट पॉईंट माझा इथे 5. नेक्स्ट 20ला किती फ्रिक्वेन्सी आहे? 17. तुम्ही व्यवस्थित स्केलनी ग्राफ ड्रॉ करायचा आहे. 30ला किती येईल पहा? 60. 60. नेक्स्ट 40ला किती येईल? 40ला 92 आहे. इथे येईल पहा कुठेतरी. आणि लास्ट 50ला किती आहे? 100. फोर्थ स्टेप मध्ये काय करायचंय? हे सगळे पॉइंट्स स्मूथ कर्वनी काय करायचे? जॉईन करायचे.
पहा आता लास्ट स्टेपमध्ये काय करायचं आहे, प्रिसिडिंग क्लासला हा ग्राफ काय करायचा आहे, क्लोज करायचा आहे. आता फर्स्ट क्लास इज 10, त्याचा प्रिसिडिंग क्लास 0, म्हणजे ग्राफ जॉईन कुठे होईल, 0 ला. ही काय झाली तुमची लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा ग्राफ झाला. स्केल काय येईल तुमची, स्केल ऑन एक्स ॲक्सिस, स्केल ऑन एक्स ॲक्सिस. काय येईल स्केल ऑन एक्स ॲक्सिस, एक्स ॲक्सिसवर काय घेतलाय 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 0 to 10, 10 to 20, म्हणजे कितीचा डिफरन्स आहे 10चा. 1 सेंटीमीटरची व्हॅल्यू किती आहे, इज इक्वल टू 10. आणि ऑन वाय ॲक्सिस काय लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे. ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटरची व्हॅल्यू किती घेतली आहे, इज इक्वल टू 20. आता तुमचा ग्राफ काय झाला, कंप्लीट झाला. मेन्शन करायचे व्यवस्थित कुठं काय घेतलं आहे आणि स्केल, याला पण तुमचे मार्क्स राहणार आहेत. ग्राफ व्यवस्थित ड्रॉ करायचा आहे, तुमची प्रोसिजर व्यवस्थित वाचायची आहे. हा झाला तुमचा लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा ग्राफ. ठीक आहे, आता तुम्हाला काय करायचं आहे, मोर दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढायची आहे. ही झाली लेस दॅन टाईप, हा झाला लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा ग्राफ. आता खाली ड्रॉ मोर दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, ड्रॉ मोर दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आता मोर दॅन मध्ये काय घेता तुम्ही, मोर दॅन मध्ये काय घेता, मोर दॅन मध्ये काय घेता, लोअर लिमिट एक्स ॲक्सिस वर घेता आणि मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशावर घेता, वाय ॲक्सिस वर घेता, लोअर लिमिट. आता फर्स्ट क्लासचं लोअर लिमिट किती आहे पहा, 0 आहे, सेकंडचं 10 आहे, थर्डचं 20 आहे, फोर्थचं 30 आहे आणि लास्टचं 40 आहे. मोर दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशी फाइंड करायची तुम्हाला सांगितलंय. कशी करणार, फर्स्टमध्ये फर्स्ट व्हॅल्यू कशी येते, सगळ्यांची समेशन म्हणजे 5 + 12 + 43 + 32 + 8 किती व्हॅल्यू येईल 100. नेक्स्ट स्टेपमध्ये काय करता, लास्ट फोर्थची समेशन म्हणजे 12 + 43 + 32 + 8. सिमिलरली थर्ड काय येईल, थर्ड 43 + 32 + 8 इज इक्वल टू लास्ट इज 32 + 8 इज इक्वल टू आणि लास्ट काय राहणार आहे तुमची 8 फ्रिक्वेन्सी राहणार आहे. आता मी डायरेक्टली मोर दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लिहिते पहा. फर्स्ट 100 आहे, सेकंड 95, 83, 40 आणि लास्ट इज 8. मोर दॅन टाईप पण 100 पर्यंत फ्रिक्वेन्सी आहे, म्हणजे हे क्लास इंटरवल सेम घेतले तरी चालते. आता तुमचे काय होणार आहेत, फक्त पॉइंट्स चेंज होणार आहेत. स्केल ॲज इट इज राहील. इथे तुम्हाला काय घ्यायचं आहे, लोअर लिमिट घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि इकडं मोर दॅन टाईप, मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, आता मोर दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये लोअर लिमिट फर्स्ट इज 0. 0ला काय 100 व्हॅल्यू आहे, म्हणजे इथे येईल पहा, कारण 0 तुमचा कुठे आहे, इथं 0 आहे, म्हणजे फर्स्ट व्हॅल्यू 100 इथे येईल. नेक्स्ट व्हॅल्यू इज 95, 10ला किती आहे 95 तिथे येईल पहा. तुम्ही व्यवस्थित मेजरमेंट घ्यायचं आहे स्केलचा यूज करून. नेक्स्ट इज 20ला किती आहे 83, 20ला किती आहे 83 इथे येईल पहा कुठेतरी. नेक्स्ट 30ला किती आहे 40, 30ला 40. नेक्स्ट लास्ट इज 40ला किती आहे 8 इथे कुठेतरी येईल पहा. आणि हे झाली तुमच्या फर्स्ट 2 स्टेप्स. काय, टेकिंग द एक्स ॲक्सिस लोअर लिमिट आणि वाय ॲक्सिसवर मोर दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी
आता तुम्हाला काय करायचं आहे, हे सगळे पॉईंट स्मूथ कर्वनी जॉईन करायचे स्टेप 4 मध्ये. 0 त्यानंतर हे पॉईंट असे स्मूथ कर्वनी काय करायचे जॉईन करायचे. आणि स्टेप 5 मध्ये काय करायचं आहे, ग्राफ क्लोज करायचं आहे. कसा क्लोज करणार, सक्सेडिंग क्लासला, सक्सेडिंग ऑफ द लास्ट क्लास इज तुमचा 40 आलाय पहा लोअर लिमिट, त्याचं नेक्स्ट काय येईल 50 आणि 50 ला काय करणार आहे तुम्ही, हा ग्राफ क्लोज करणार आहेत. ही काय झाली तुमची मोर दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा ग्राफ. स्केल तुमची सेम राहणार आहे, एक्स ॲक्सिसची, वाय ॲक्सिसची स्केल पण सेम राहणार आहे. समजलाय का डिफरन्स. लेस दॅन टाईप कसा होता, असा होता पहा, असा होता, असा. आणि मोर दॅन टाईप कसा आहे, असा आहे. ठीक आहे, दोन्हीचा डिफरन्स व्यवस्थित पाहायचा आहे, व्यवस्थित एक्झाम्पल सॉल्व करायचे. ते आजच्या लेक्चरला आपण एवढेच पाहणार आहे. काय काय पाहिलं आपण, लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी पाहिली, मोर दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी पाहिली, हाऊ टू ड्रॉ दीज ग्राफ्स, कसे ड्रॉ केलेत मला समजलं असेल. जर समजलं नसेल तर व्यवस्थित परत एकदा व्हिडिओ पहा आणि मला कमेंट करा. काही क्वेश्चन्स असतील मला पर्सनलला पण विचारू शकता किंवा कमेंट पण करू शकता. आजच्या लेक्चरला आपण एवढेच पाहणार आहे. ठीक आहे, थँक्यू.